नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उपाध्याय यांचे रत्नागिरी विमानतळावर करण्यात आले स्वागत। रत्नागिरी जिल्हा न्यायालयात गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या भित्तिचित्राचे करण्यात आले अनावरण। दरीत मिनी बस कोसळून वरंद पुणे बोरघाटात भीषण अपघात। अपघातात मिनी बस चालक ठार तर 9 प्रवासी जखमी। आणि पालघरमध्ये अल्पवयीन मतिमंद चिमुकलीवर लैंगिक अत्याचार। मनोर पोलिसांकडून एक आरोपी अटकेत तर दुसऱ्याचा शोध सुरू। आता पाहूया सविस्तर वृत्त। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांचे काल रत्नागिरी विमानतळावर आगमन झाले। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी, उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक RN जोशी, जिल्हाधिकारी सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई आदींनी त्यांचे स्वागत केले। पोलीस दलामार्फत न्यायमूर्ती गवई यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी जीवन देसाई, पोलीस उपअधीक्षक विनीत चौधरी आदी उपस्थित होते। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या भित्तिचित्राचे स्मृतिशिल्प प्रेरणा देणारे ठरेल। त्यांच्या विचारांचे अनुकरण आणि प्रेरणा घेऊन जीवन समृद्ध होईल असे विचार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले आहेत। रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालयात गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या भित्तिचित्राचे अनावरण न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, उद्योग मंत्री उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष विवेक घाटगे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य संग्राम देसाई आदी उपस्थित होते। न्यायमूर्ती गवई या प्रसंगी म्हणाले की रत्नांची खाण असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे ICS असणारे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे जिल्हा न्यायाधीश होते। या कालावधीत गुरुदेव टागोरांनी या ठिकाणी काव्यलेखन केले। 8व्या वर्षी त्यांनी कविता करायला सुरुवात केली। 16व्या वर्षी त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला। कविमनाच्या टागोरांनी शेक्सपियरच्या साहित्याचे अध्ययन केले। मुक्त शिक्षणाची संकल्पना आणून शांतिनिकेतन देखील त्यांनी सुरू केल्याची माहिती न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिली। या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक RN जोशी, माजी न्यायमूर्ती PR बोरा, प्रबंधक निरीक्षक AD बिले, माजी न्यायाधीश MD केसरकर, जिल्हाधिकारी M देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आदींसह वकील उपस्थित होते। पुणे भोर महाड वरंद घाटात भीषण अपघात झालाय। पुणे जिल्हा शिरगाव गावच्या नजीक एका खासगी बसचा अपघात झाला असून ही खासगी मिनी बस 50 ते 60 फूट दरीत कोसळली असल्याची माहिती मध्यरात्रीच्या सुमारास मिळाली आहे। पुण्याकडून महाड मार्गे चिपळूणला जाणारी 17 सीटर मिनी बस शिरगाव गावच्या हद्दीत 50 ते 60 फूट दरीत कोसळली असून बस क्रमांक MH08 AP 1530 स्वारगेट ते चिपळूण असे 10 प्रवासी घेऊन स्वारगेट भोर महाड मार्गे चिपळूणकडे जात असताना ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली आहे। सदर अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत। 3 ते 4 जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय भोर या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले। नरवीर रेस्क्यू टीम पोलादपूर, भोर रेस्क्यू टीम, भोर पोलीस प्रशासन, मौजे शिरगाव येथील पोलीस यांनी घटनास्थळी मदत कार्य केले आहे।
अल्पवयीन मतिमंद चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पालघरमधील मनोर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे। मतिमंद मुलगी 6 महिन्याची गरोदर राहिल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। 2 आरोपींविरोधात मनोर पोलीस ठाण्यात 376 आणि पोस्कोसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका आरोपीला अटक करण्यात मनोर पोलिसांना यश आलंय, तर दुसऱ्या आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे। अटक केलेल्या आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। कोयत्याने गळा चिरून विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पालघरमधील मोखाडा येथे घडली आहे। प्रभाकर वाघरे वय वर्ष 22 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील गभालपाडा आश्रमशाळेत इयत्ता 12वीत शिकणारी अर्चना उदार ही विद्यार्थिनी महाविद्यालयात गेली होती। दुपारच्या वेळेत जेवणासाठी महाविद्यालयातून आश्रमशाळेच्या दिशेने परत जात असताना मागून पिशवीत कोयता घेऊन आलेल्या प्रभाकर वाघेरेने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला। त्याने कोयत्याने गळा चिरून अर्चनाची हत्या केली। अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपीचा शोध सुरू केला। फरार असलेल्या प्रभाकर वाघरेचा पोलिसांमार्फत शोध सुरू असतानाच त्याचा मृतदेह तुळ्याचा पाडा येथील धरण परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलाय। तुळ्याचा पाडा धरणावर पाणी सोडण्यात येणाऱ्या लोखंडी गेटला रात्रीच्या सुमारास गळफास लावून त्याने आत्महत्या केली। उरणमधील शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था ही धुतुम गावातील प्रकल्पग्रस्तांना त्यांचे न्याय व हक्क न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झाली असून धुतुम गावातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा या अनुषंगाने या संस्थेतर्फे विविध प्रयत्न सुरू आहेत। धुतुम महसूल हद्दीतील रांजणपाडा रेल्वे स्थानकात व रेल्वे संबंधित विविध विकास कामांत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जात नसल्याने या संस्थेची सभा 6 ऑक्टोबर रोजी धुतुम येथे संपन्न झाली। प्रकल्पग्रस्तांवर वारंवार अन्याय होत असल्याने शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारी रांजणपाडा रेल्वे स्थानकाजवळ आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद अशोक ठाकूर यांनी दिली आहे। मी म्हणजे आता खरोखर आमच्या शेमटीखारमध्ये अन्याय झालेला आहे व शासनाने पण अन्याय केलेला आहे। प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नाही। गावच्या सरपंचाने पण आम्हाला विचारात न घेता काही निर्णय घेतलेले आहेत। तरी त्याबद्दल माझ्या मनात तर खूप आक्रोश आहे की त्यांनी तरी आम्हाला विचारात घेऊन भरती करायला पाहिजे होती। ते न जुमानल्यानंतर आम्ही आमचं जो ठेकेदाराचं नाव सांगितलं निलेश भोईर, त्याच्याकडे पण वारंवार व्यवहार केला। त्याचे आम्हाला बोललं पण का तुम्हाला 4 देतो 2 देतो असं आम्हाला झोलत ठेवलं। असा हा अन्याय म्हणजे त्या शासनाचाच तो अन्याय झाला एक प्रकारचा ठेकेदार निवडलाय म्हणून। पण त्यांनी आम्हाला अजिबात विचारात न घेता काहीच दिलेलं नाही म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे। त्याच्यामुळे आमच्या मनात तर खूप आक्रोश आहे। गावातल्या जनतेत पण लोकांचं जी शेमटीखारची खरोखर प्रकल्पग्रस्त आहेत, गरजू आहेत, ज्यांना नोकऱ्या पाहिजे, ते पण नाराज आहेत या व्यवस्थेवर आणि त्याच्यासाठी आम्ही या आंदोलनाचा उठाव केलेला आहे। प्रथमतः मी तुम्हाला माझी ओळख करून देते। शेमटीखार शेतकरी श्रमिक संघटनेचा मी अध्यक्ष आहे धुतुम गावचा। आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्रक देऊन त्यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ठेका तो एका माणसाला दिलेला आहे, त्याचं नाव आहे निलेश भोईर। त्याच्याकडे आम्ही पत्रव्यवहार करून आमची जी कमिटी आहे ती कमिटीला सारखं तिथं घेऊन जाऊन आम्ही त्याच्याशी आम्हाला शेतकऱ्याची जागा भरवण्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी आम्हाला नकारार्थी उत्तर दिले। तरीसुद्धा आमची अशी मागणी आहे की या रेल्वे नोकर भरतीमध्ये आमची शेतकऱ्यांची माणसं भरवण्यात यावी। ओके, तुमच्या संघटनेचं नाव काय? शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था। ओके, एकूण किती प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झालेला आहे?
जवळजवळ 50-55 लोकांवर अन्याय झालेला आहे. ओके. आणि समजा आता तुमचं 9 तारखेला हे जे उपोषण आहे, जर उपोषणाची प्रशासनाने समजा दखल घेतली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आमची भूमिका येत्या 9 तारखेला आमरण उपोषण करणार आहोत आणि जे काही आमच्या सोबत जे होईल त्यासाठी रेल्वे प्रशासन, सिडको प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार राहणार. एकीकडे महाड MIDC मध्ये केमिकलयुक्त धुराला कामगार व नागरिकांना सामोरे जावे लागत असताना महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मे महिन्यापूर्वीच सुरू केले आहे. मात्र या कामामध्ये नियोजनाचा खेळखंडोबा असून MIDCच्या अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष झाले आहे. महाड MIDC परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य, त्यात उन्हामुळे धुळीचे देखील साम्राज्य निर्माण झाले. या रस्त्याचे भूमिपूजन माजी उद्योग मंत्री यांच्या हस्ते होऊन देखील अद्याप रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. बिरवाडी ते नांगलवाडी फाटापर्यंत प्रवास करीत असताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरून प्रवास करीत असताना मोठ्या प्रमाणात धूळही दुचाकी स्वारांच्या नाकातोंडात जात आहे. तर या धुळीमुळे अपघात देखील होत आहेत. MIDC प्रशासनाने यावर पर्याय म्हणून ही धूळ उडू नये म्हणून पाण्याचा टँकर सुरू केला आहे. दिवसभरातून 1 ते 2 वेळ पाणी मारून सुद्धा धूळ कमी होत नाही. त्यामुळे काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. सर्व शांत करताना गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. आज आमची जाणाऱ्यांची हालत काय खराब होती ते आम्हाला माहिती आहे. आज या पंचक्रोशीतली सर्व जनता त्रासलेली आहे. आम्ही 4 दिवस वाट बघणार, काय करणार. ते खड्डे आहेत ते पण भरत नाहीत. खड्ड्याचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, 1 दिवस द्यायचं कॉन्ट्रॅक्ट, ज्यांनी माती भरली का 2 दिवसांनी परत उघडली माती ती का परत आणखी भरायला सांगायची. पण त्याचं कमिशन प्लस MIDC साहेबाचं कमिशन हे चालूच आहे. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यात काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे गोरगरीब जनतेला केवढा त्रास होतो आहे. सरकारने प्रायोजित केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आणि हिंसेचे जीवन सोडून दिल्याने वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलीस दलामार्फत चालवण्यात येत असलेल्या आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या पुनर्वसन योजनेमुळे आजपर्यंत एकूण 586 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. नुकतेच एकूण 11 लाख रुपये इनाम जाहीर झालेल्या महिला माओवाद्याचे नाव रजनी उर्फ कलावती समया बेलाडी, वय वर्ष 28, राहणार इरुपमुद्दा तेह, भोपाळपट्टणम, जिल्हा विजापूर, छत्तीसगड असे आहे. धामणी गावात धुमधडाक्यात ग्रामस्थ तरुणांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिंदेगड शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. पेण तालुक्याला मंत्री आमदार मिळाले, पण येथील सर्वांगीण विकास होऊ शकलेला नाही याचे आश्चर्य वाटणारे आहे. पण आता शिंदे सरकारमध्ये आपण असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व भागाचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल असे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पेण पूर्व भागातील पूर्व विभाग धामणी, सावरसई, आंबेघर, नांदाडी येथील असंख्य ग्रामस्थ तरुण मंडळींनी शिंदेगड शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. आपल्याला साहेबांचा जो हात भेटला तो याच्या आधी आपण भेटलो तेव्हा आपण काम करायचो, दिशा नव्हती. कुठे जायचो, कुठे धावायचो, काय करायचो काही समजत नव्हता. त्याचा आपण वापर करून घेऊया. पेणच्या शिवसैनिकांना अलिबागला जायची पण काही गरज नाही. साहेबांचा इथे नावच चालतो. मी मागे तेच बोललो होतो का इथे पेणमध्ये महेंद्र दळवी साहेबांना शिकायला जातो. त्याच्यावरून बरंच आनंद उठला होता. तिकडे तालुका प्रमुखांनी बरेच काय बाईक दिला, काय दिला, पण मी तरी पण अजून तेच बोलतोय, पेणमध्ये आमदार महेंद्र दळवींना शिकायचं नाही. कारण ते जिथे जातात तिथं इथल्या स्थानिक नेते असताना गर्दी होते, तेवढी गर्दी होते. लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि हा प्रेम आपल्याला नक्कीच एक दिवशी वेगळी दिशा देऊन जाईल, एवढा मी तुम्हाला निश्चित सांगतो. तर या पेणचा पूर्व इतिहास राजकीय अतिशय भयावह आहे. कारण पेणला मंत्री सगळ्यांना मिळाले, आमदार सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण पेणचा विशेषतः विकास सर्वांनी झाला नाही माझं ठामपणे. आज जरी आम्ही सरकारमध्ये एकत्र असलो तरी देखील एकत्र गाव खेळात फिरत आपण बघतो की जेणेकरून कित्येक गोष्टींपासून आपण खूप दूर आहोत, वंचित आहोत. आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की एक मदतीचा हात सरकारच्या माध्यमातून, माझ्या पदाधिकाऱ्यांच्या स्वरूपातून तुम्हाला द्यायला पाहिजे. आणि म्हणून वारंवार माझी इच्छा होती. मी जिल्हा प्रमुख असताना पण बघितलं की अनेक प्रश्न माझ्या समोर यायचे आणि मग मी विचारित व्हायचो कुठल्या प्रश्नाला आपण हात घालायचा, कुठल्या प्रश्नाला न्याय द्यायचा. विशेषतः
शहरातल्या बऱ्याच लोकांनी खूप साऱ्या या सगळ्या इश्यूज केले होते, मग पत्रकार परिषद या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता राजा जिल्हा प्रमुख आहे, माझ्या एवढाच खंबीर आहे, माझा त्याच्यावरती वरदस्त आहे, तसं या सगळ्यांवरती वरदस्त आहे माझा. कारण मी सगळ्यांना यांना शिष्यच मानतो. कारण याचं कारण असं आहे की मी कोणातरी शिष्य म्हणून शिकलो आणि मग सक्सेस झालो. त्याच्यामुळे माझ्याकडे जे काही गुण असतील थोडेफार तुम्ही घेतले तर कदाचित या भागाचं परिवर्तन करण्यासाठी पदास्वरूपात तुम्ही निश्चित सक्सेस व्हाल असं मला वाटतं. यासोबतच वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.